अरे आलात तुम्ही? झोपली का? हो झोपली म्हणूनच आले काय. बरं झालं, चला बसा पटकन नाश्ता करून घ्या. एकदा ती उठली ना तर मग तुम्हाला काही सुचूच देणार नाही. या बाळाच्या पायगुणाने घरात मृत्यू होणार आहे. ही ज्यांची पत्रिका आहे त्यांच्या सासऱ्यांच्या म्हणजेच संपतरावांच्या जीवाला धोका आहे. अहो काय, कुठे चाललात तुम्ही? असं काय करते? बसा ना, तुम्ही नाश्ताच नाही केला. काही गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत ना. कुठे निघालात? मला माहित आहे तुम्हाला माझी किती काळजी आहे ती. माझा इथे जीव जायची वेळ आली आहे, पण तुम्ही काय तुमचा हट्ट सोडू नका. हो असं नाही हो. काल जे काही झालं, तुम्हाला जो त्रास झाला त्याचा संबंध त्या चिमुकलीशी नका ना जोडू तुम्ही. कसा जोडू नको? भावना गरोदर राहिली, मला त्रास व्हायला लागला. या पोरीने घरात पाऊल ठेवलं, माझी तब्येत बिघडली. ज्योतिषांनी सांगितलेलं बाकीत खरं होतं हे तुम्हाला माहीत नाही का? सगळ्यात आधी त्यांना परत बोलवून तोडगा निघतोय का ते बघायला हवं. ही मुलगी घरात असताना अजून काय काय सहन करायला लागेल कुणास ठाऊक. बस बस झालं. यापुढे माझ्या मुलीविरुद्ध एकही शब्द कोणीही बोलणार नाहीये. माझ्या दोन्ही मुलींमुळे कुठलेही अपशकुन किंवा कुठलेही चुकीचा भाकीत वगैरे काही होत नाहीये. आणि तुमच्या जर छातीत दुखतंय तर आपण हॉस्पिटलमध्ये का नाही जातो? हां, ECG काढायला पाहिजे ना. माणसाची जर तब्येत बिघडली असेल तर माणूस हॉस्पिटलमध्ये जातो. ज्योतिषाकडे कधीपासून जायला लागला मला खरंच कळत नाही. अजिबात नाही. सिद्धिराज, संपत जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. हे बघ, डॉक्टरांच्या आधी ज्योतिषांकडेच आपल्याला जावं लागेल. बोलवा बोलवा बोलवा, ज्योतिषाला बोलवा, पूजा करा. या घरात कोणालाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाहीयेत. उगाच माझ्या बाळावरती बिनबुडाचे आरोप करायचे तुम्हाला. मला सिद्धिराजचं म्हणणं पटतंय. हे बघा पप्पा, तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर आपण इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. तुम्हाला सांगू का, या घरात पप्पांची जर खरंच कोणाला काळजी असेल तर ती आम्हाला आहे. पप्पा प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय, आपण हॉस्पिटलला जाऊया. नाही नाही, मला कुठेही जायचं नाही. तुम्हाला वाटेल तेवढी मनमानी करा. पप्पा प्लीज ऐका ना, तुम्ही असं नका ना करू. अहो नाश्ता खाऊन जे तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. ऐका ना सिद्धिराज, तुम्ही जास्त चिडचिड करू नका. होईल सगळं ठीक. हळूहळू जसं बाळ या घरात रुळेल ना तसं सगळं व्यवस्थित होईल. आपण आपल्या परीनं नीट प्रयत्न करत राहूया. नाही काही नाही. की दादा, अरे खरंच काही नाही, जाऊ देत ना. बाहेर जाऊया, माझा मूड चांगला होईल. थँक्यू दादा. एक सांगू का, माझा खरंच कुठेच बाहेर जायचा मूड नाहीये. प्लीज. तू नाही ऐकणार ना माझं? बरं ठीक आहे, जाऊयात, पण मी सांगेन तिथेच जायचं. चालेल? तू हो, पुढे आलेच मी.
जयंत, तुझ्यापासून कायमची सुटका कशी करून घ्यायची हे माहितीये मला. आता काय वाटेल ते झालं तरी मी रडत बसणार नाहीये. तू केलेल्या प्रत्येक अन्यायाची शिक्षा भोगायला लावणार आहे मी तुला. पप्पा, आपण वकिलाच्या ऑफिसमध्ये का आलोय? वेंकी दादा, काही माणसांना मला माझ्या आयुष्यातून कायमचा निरोप द्यायचा आहे. एकदा का ते झालं ना की मी मेंटली फ्री होईल. आपल्या घरातल्यांना कोणीही त्रास देणार नाही आणि मी सुद्धा माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायला लागेल म्हणून आलोय. चल. मी माझ्या डिसिजनवर ठाम आहे ना. नंतर नाही नाही वेंकी दादा, आता काहीही झालं ना तरीही मी माघार घेणार नाही. माझं ठरलंय. चल तू चल. सिद्धू, काय पप्पांच्या खोलीत काय करताय तुम्ही? काय करते म्हणजे मी काय पप्पांच्या खोलीत येऊ शकत नाही? येऊ शकता तुम्ही. असे चोरासारखे का लपला होता? मला ना पप्पांची इतकी काळजी वाटत होती. गोळ्या कुठे ठेवल्या त्या शोधत होते मी इथे. इकडे दरवाजाच्या मागे. हा इथे. आणि हो म्हणजे तू आला म्हणून मी घाबरले जरा आणि लपले. तू सतत माझ्यावर शंका घेत राहतो, संशय घेत राहतो म्हणून. काय नाही, तुम्ही किती धुतल्या तांदळाचं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. हो हो, ठेवा बारीक लक्ष ठेव.